नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरात एका नागिनीने जन्म घेतलाय, एकाचा फुटबॉल झालाय, एक नवीन कपल जन्माला आलाय, एकाने रूप परिवर्तन केलंय, तर एकाने गाडी आपली विनरच्या दिशेने जोरात चालवायला चालू केलंय आणि एकाने तर चिंगम चघळायचं चालूच ठेवलंय. तसंच दोन लोक बिग बॉसच्या घरातून गायब झाल्यात. एका प्रेक्षकाने बिग बॉसच्या घरात आपला खेळ दाखवायला चालू केलंय. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीवर बोलूया. त्याआधी नमस्कार, मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात मराठी भोंगा. प्रत्येकाला प्रश्न पडला की नागिन कोण, तर मी सांगणारच आहे नागिन. त्याआधी आपण मागच्या आठवड्यात जाऊया. मागच्या आठवड्यात काय झालं मित्रांनो? मागच्या आठवड्यात बाकी जास्त काय झालं नाही, फक्त निक्कीच चालू होतं किंवा निक्कीचं बोलणं दुसऱ्यांच्या तोंडात चालू होतं. बाकी निक्की सोडून दुसरं काय नव्हतं. निक्की सतत वर्षा उसगावकर यांना ढसत होती, म्हणजे त्यांना त्रास देत होती आणि ती सगळ्यांसाठी ती नागिनच होती. पण काही नागिन असे असतात की आपली कात बदलत असतात. तिने ती कात बदललेली आणि लोक कात बदलतात, कात बाहेर टाकतात, पण हिने कात तसं नाही केलं. नागिन जाता जाता काय केलं मित्रांनो? मागच्या आठवड्यात या नागिनीने शेवटच्या दिवशी विकेंडच्या वारमध्ये ही नागिनीने कात दुसऱ्याच्या अंगावर टाकली आणि ती नागिन झाली. ती नागिन दुसरी कोण नाही मित्रांनो, ती नागिन आहे जान्हवी किल्लेकर. ही जान्हवी किल्लेकर म्हणजे काय तिला झालंय काय माहिती. विकेंडच्या वारमध्ये तिला रितेश देशमुख काही बोललेले नाहीयेत, थोडं फार सुद्धा तिला बोललेलं नाही. बाबा तू इथं चुकतीये, तिथं चुकतीये, तू वर्ष उसगावर यांना त्रास दिला, ठीक आहे. त्यांनी तो एक शब्द वापरला, मस्करी बद्दल बोलले, ठीक आहे, आणि तो सगळा विषय तिथं क्लिअर झाला. पण त्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे विकेंडचा वार तसा संपला, सोमवारपासून ती नागिन आपलं विष पसरवायला चालू केलंय मित्रांनो. म्हणजे तिने कालच्या भागात जर तुम्ही पाहिलं, एवढे राडे घातल्यात, एवढी भांडणं केल्यात, विनाकारण भांडणं केल्यात. पहिली तिची भांडणं झाली कालच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये अभिजित हिच्यासोबत. पण अभिजित या माणसाने तिला ढसलाय. नागिनीला तिला ढसायचं काम कोण करतो? मुंगूसच नागिनीला त्रास देतो. तिने एवढा मुंगुसासारखा तिला त्रास दिलाय ना काल, म्हणजे ती शांत झाली, नंतर रडायला लागली मित्रांनो. आम्हाला वाटलं की नागिन बाबा रडल्यानंतर शांत होईल, पण शांत होईल ती नागिन कसली. दुसऱ्या दिवशी तिने वाद घातले ते आपला सूरज चव्हाण. सूरजचा विनाकारण वाद आहेत मित्रांनो. त्याआधी पण एक किस्सा झाला होता त्यांच्या ग्रुपमध्ये, पण ते त्यांच्या ग्रुपमधले वाद आहेत, त्यामुळे तिथं ते ढसण्याचं कारण नाहीये. पण ते विषय सोडून देऊ, सूरजवर येऊ. सूरज सोबत वाद घातल्यात. तो बिचारा सूरज पोरगा, तो तिथं कचरा टाकायला गेलाय. हा काही नोकर आहे का तो सूरज? ठीक आहे, एक्सक्यूज मी बोल, अरे मी मला कचरा टाकायचा आहे त्यात, जरा 1 मिनिट थांबशील. अरे काहीच नाही, तिने त्याकडे बघितलं वाटतं, ठीक आहे, तो त्याचं काम करून गेला, कचरा टाकला, त्याचं काम संपलं, तो गेला ना. फट्टू, तू कसला माणूस, फालतू माणूस आहे. अरे सूरज चव्हाण आहे तो, गावखेड्यातला माणूस आहे. तुझ्यासारखे 10 जण त्याने असं ते हे करून टाकाल, पेलून टाकाल. लय पाणी पिलेला माणूस आहे तो, रांगडा माणूस आहे, दिसतोय असा अडकुळ्या, पण तो आहे, डेंजरस आहे तो. लय स्वतःला त्याने शांत केलंय मित्रांनो. काल अंकिता तिथं आली, अंकिताने त्याला साईडला घेऊन गेली, म्हणून तिथं ते वातावरण शांत झालं. नुसती उठसूट ढसायचं काम ती चालू केले आणि ती विनरच्या रेसमधून कदाचित बाहेर झालेली आहे. मला वाटत नाही की ती विनरच्या रेसपर्यंत जाऊ शकते. ती जाऊ शकते शेवटपर्यंत, पण विनर होऊ शकत नाही, कारण की ज्या प्रकारे तिने ती नवीन कात घातली, तिच्यात परिवर्तन जे झालंय, त्यामुळे विषय द्या सोडून तिचा. तर आपण पुढे जाऊया. नवीन कपल मित्रांनो घरात कोण झाले माहिती आहे का? आपल्याला आधी एक कपल दिसलं होतं, की निक्की आणि आरबाजचं गुट्टू रघुवंश. निक्की आणि आरबाजचं कपल नंतर आता एक नवीन कपल चालू झालंय, आरबाज आणि आरबाज 2. गोधडीत त्यांची काय बोलणं चालल्यात. अरे असं कुजबूज एक तर घरात कुजबूज करणं अलाउड नाही, आणि हे कुजबूज मध्ये बोलतात. म्हणजे ए बाबा, माझ्या मुद्द्यामध्ये तू बोलायला येऊ नका, म्हणजे आपण काय विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, ऐक ना, असं करू नका ना प्लीज. त्या प्रकारे त्यांचं दोघांचं बोलणं चालू आहे. हा वैभव चव्हाणला एवढं सांगितलं रितेश देशमुख साहेबांनी की बाबा तू असं करू नको, तू खेळ, तू कशाला शाडो बनतोय, सावली बनतोय. विषय त्या सोडून जातात. पण तो बॉडी आहे फक्त आडदाण बिंडोक माणूस आहे तो.
मित्रांनो पुढे जाऊया. तर 2 लोक गायब. मित्रांनो 2 लोक गायब आहे. तुम्हाला माहित असेल कोण 2 लोक. योगिता पहिले आणि दुसरा आहे आपला निखिल दामले. योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे घरात कशाला आला तेच कळत नाही. म्हणजे हिला आठवण येते नवऱ्याची तर कशाला आली बाई तू खेळायला. पहिल्या हिला थोडे 10-15 सेकंद तिला दाखवलं. म्हणजे सुरुवातीला तिच्यासोबत आपली कोणती अंकिता सोबत रडत होती. ठीक आहे ना, पण अंकिता का रडायला लागली ह्याच्यासोबत हिच्यासोबत. ते 2 बायका एकत्र आलं कसं सांत्वन झालं. ते अरे काय प्रकारे ते असं कधी रडतात ते तुम्हाला माहितच असेल. आता मी ते बोलणार नाही कारण तो शब्द जरा जड आहे आणि ते पटण्यासारखा नाही, त्यामुळे तो शब्द वापरणार नाही मी. पण रडायची काही गरज नाही आणि ती दिसली पण नाही, तेवढ्या पुरती दिसली आणि गायबच आहे तिशी अख्ख्या एपिसोडपर्यंत. त्यानंतर निखिल दामले. अरे बाबा तू का आलास इथं? जा तू, उपयोग नाही तुझा इथं काय. या आठवड्यात जर तू आला नॉमिनेशनला मला तर वाटतं तुझी दांडी गोल होईल. तुझी नाही तर योगिताची नाही होणार कारण की ते कलरचा चेहरा आहे आणि कलर्सवाले त्यांच्या लोकांना लवकर सहजासहजी काढत नाही. बघ बाबा खेळ नाहीतर घरी जा. मित्रांनो फुटबॉल काय झालाय. फुटबॉल झालाय आपल्या पोडारीचा घनश्याम दरोडेच नाव ना त्याचं. घनश्याम दरोडे हा माणूस काय करतो, इथं जातोय तिथं जातोय, सगळे त्याला पेलतात. येतंय जातंय कोलते. अरे बाबा जा रे बाबा, नको खेळू तू. एक तर तू घरात आलाय, तुझ्या ग्रुपमध्ये तुझी रिस्पेक्ट नाही. आरबास त्याला शिव्या घालतोय, ते निक्की त्याला बोलते, तो वैभव त्याला. अरे तो एवढा निक्की त्याला बोलले आग लाव्या तो जाऊन सांगतोय त्यांना, तेव्हा तो आग लावतो. तुझीच लोक त्याच्यावर हसायला लागले. म्हणजे त्याचा एक फुटबॉल जोकर झालाय त्याचा. त्याने आत्ताच काळजी घेतलं तर बरे ना, तर त्याचा अवघड आहे. तसंच मित्रांनो पुढे आपला अभिजित सावंतने मित्रांनो कालच्या भागात अभिजित सावंत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की अभिजित सावंत किती सुंदररित्या खेळलाय. म्हणजे त्यांचा कालचा गेम प्लॅन जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आवडेल. आणि कालच्या भागात जान्हवीला जी टक्कर त्या मित्रांनी दिली आहे सुपर. म्हणजे तिचं बोलतीच बंद केली त्या नागिनीची. म्हणजे बेकार झालेलं आहे आणि तो पुढे जाणार आहे, विनोच्या देशाने जाणारच आहे मित्रांनो. तो आधीच तो इंडियन आयडॉलचा पहिला विनर आहे आणि त्याला प्रेक्षकांनी निवडून आणलेला आहे मित्रांनो. असं नाही की त्याची काही लॉबी बीबी आहे, असं काही नव्हतं. तो नवीन होता त्यावेळेस त्यांना निवडून दिलेला आहे, म्हणजे विनर करून घोषित केलाय आणि तो पुढे जाणारच आहे मित्रांनो. एकीने रूप परिवर्तन केलंय. तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच मी. काठ टाकली हिने आणि अंगावर नवीन काठ घेतली. ही दुसरी कोण नाही, निक्की तांबोळी कालच्या एपिसोडमध्ये एवढी भारी गेली आहे ना. म्हणजे त्यांचे काल वादविवाद झाले त्याच्यावर येणार आहे आपण, पण ती एवढी पॉझिटिव्ह दाखवली कालच्या एपिसोडमध्ये. म्हणजे काय बाबा ही तीच आहे का जी मागच्या आठवड्यात होती. म्हणजे काय प्रवेश झालाय का तिचा. म्हणजे हे काय आधी वाढीव आता सत्ती सावित्री सारखं तसं आहे तिचं मित्रांनो. म्हणजे काही नाही, तिने त्याच्याच ग्रुपमधल्या लोकांना सांगितलं की तुम्ही ज्याला आता तिच्या पैसे आणायला गेला, हिसकवायला गेला, ते चुकीचं आहे. तुम्ही फिजिकल व्हायला नव्हतं पाहिजे होतं अभिजितकडे जाऊन. ते चांगलं नाहीये, ते चांगलं दिसणार नाही, लोकांना ते आवडणार नाही. आपल्या ह्यांची तिघांची तोंड अशी हागल्यागत झालती ना मित्रांनो. काय म्हणजे त्रास होतो बघ. त्यांनी काय बोललं असतं राग येणार नाही, पण आपलीच लोक आपल्याला बोलतात आणि हे तुझ्याकडनं शिकलोय बाई असं म्हणून. म्हणजे हे गणितच पॉझिटिव्ह गेली आहे. नंतरचा एक मुद्दा आहे तिचा नंतर येणार आहे. खूप चांगली गेली आणि खान सुंदर दिसत होती, ती भारी दिसत होती, एक नंबर. तिचे कपडे ड्रेस लाईन सुंदर आहे, ती खरंच छान दिसत होती. एक प्रेक्षक होता बिग बॉसने पाठवला होता आतमध्ये, जसं रितेश देशमुख साहेबांनी विकेंडच्या वारमध्ये आपल्याला सांगितलं. तो प्रेक्षक सुद्धा खेळायला लागलाय मित्रांनो. आता तो प्रेक्षक कोण आहे मित्रांनो, पॅडी कांबळेचा कालचा बघितला ना. पॅडी कांबळे आता बोलायला चालू झालाय, वाद घालायला चालू झालाय आणि हे त्याच्यासाठी चांगलं आहे. बेचारा चांगला कलाकार आहे. नंतर त्याची कामं थोडीफार बंद झाली मधल्या काळात. आता खेळतोय चांगला. आता दिसत नव्हता पहिल्या आठवड्यात ज्याने रितेश देशमुख साहेबांना अशी खुन्नस दिली ना, मला वाटलं का काहीतरी बोलते का, पण शांत झाला. ठीक आहे, या आठवड्यात तू खेळल असं वाटते आणि त्याच्यात परिवर्तन झालेलं हे चांगलं आहे त्याच्यासाठी. आणि चिंगम चागायचं चालूच ठेवलंय. वर्षा उसगावकर मॅडम ह्या चांगल्या ऍक्ट्रेस आहेत, अभिनेत्री आहेत. मागच्या आठवड्यात त्यांना आपण सपोर्ट केला की बाबा हे असं नव्हतं करायला पाहिजे होतं त्यांच्यावर. या निक्की त्यांना त्रास दिला, सगळ्या लोकांना बाबा वाटलं वाईट. पण कालच्या भागात वर्षा उसगावकर रॉंग होत्या. त्यांनी निक्कीसोबत जाऊन विनाकारण वाद घातले, कारण त्यांना आता कळून चुकलंय
की निक्कीकडे टीआरपी आहे, आपण त्याच्यासोबत जाऊन वाद घालू शकतो किंवा आपण दिसू शकतो लोकांना, पण विनाकारण वाद घालण्याची गरज नाहीये. त्या वयस्कर आहेत. काल निक्की एवढे तिला समजवत होते, मला भांडणं करायची नाहीयेत, मी तुमची रिक्वेस्ट करते, मला तुमचा डिसरिस्पेक्ट करायचा नाहीये, मला तुमचा अनादर करायचा नाही. या गोष्टी त्यांच्यात झाल्या, पण वर्षा उसगावर थांबायला तयारच नाही. ते असं तू चूक मान्य कर, चूक मान्य कर. ठीक आहे, मी त्यांचं मिटलं होतं ना, पण हे हा मॅडम म्हणजे हे निक्की बाई बिग बॉसच्या घरात जाऊन आलेली 14 मध्ये. हे राकेश सावंत त्याचे पार राकेश सावंत आणि ते एकमेकांचे टक्कर झालेले तिथं. हे राकेश सावंतला बी ऐकत नव्हती, राखे बी तिला ऐकत नव्हती. दोघांच्या पार फिजिकल होण्यापर्यंत गेलं होतं, पण नंतर ते शांत एवढं फिजिकल नाही झालं, पण गेलं होतं. राखीने त्याच्या अंगावर खुडची फिडची फेकून मारली होती, हिने पण काहीतरी फेकून मारलं होतं, ते झालं. पण वर्षा उसगावकर यांना कळायला पाहिजे की आपण नाही असं केलं पाहिजे. ती बिंडोक असेल तर आपण बिंडोक नाही ना. वंडर गर्ल आहात तुम्ही एकेकाळच्या, आणि आजही आहेत. स्वतःवर जरा लक्ष घाला, विनाकारण वाद घालू नका. कारण की कालच्या एपिसोडमध्ये तिची इमेज खराब नाही झाली, कालच्या एपिसोडमध्ये तुमची इमेज खराब झालेली आहे. आणि हे लोक बघतात, लोक मूर्ख नाही आहेत विनाकारण वाद घालायला. रितेश देशमुख साहेबांनी पण तुम्हाला सांगितलं, विनाकारण तुम्ही कुठल्याही गोष्टीत ताणू नका, आणि ताणल्याने अजून ताणतात. कदाचित तुम्ही पुढे अजून वाद होतील त्यावेळेस बोला ना, चूक असेल तर बिंदास बोला, पण चूक नसेल तर बोलू नका. हे झालं. त्यानंतर मित्रांनो एपिसोड तिथं संपतो. त्यानंतर कॅप्टनचे टास्क आहे, बिग बॉस येतात आणि सांगतात की बाबा असं असं झालेलं आहे, आज तुम्हाला एक टास्क देणार आहे आणि आज कॅप्टन निवड होणार आहे. आजच्या भागात आपण पाहिलं की एक बाहेर जिथं मैदान असतं ते आपण खेळतात टास्क ऍक्टिव्हिटी एरियामध्ये एक मोठी बुलेट ट्रेन लावल्यात, हिरवी बुलेट ट्रेन आणि लाल बुलेट ट्रेन, असा तिथं एपिसोड संपतो. आजच्या भागात कळेल आपल्याला की कॅप्टन कोण होणार आहे. युट्यूब सूत्रांकडनं मी म्हणतो मित्रांनो, आपल्याकडे एवढी मोठी सूत्र नाही आहेत की तिथपर्यंत. युट्यूब सूत्रांकडनं आपल्याला माहिती आली की आजचा कॅप्टन अंकिता या झाल्या आहेत, अंकिता प्रभू. बघू अंकिता आपण आज बघणारच आहोत. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुम्हाला आम्ही सांगणार आहे डेली. मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.